आज या ठिकाणी आपण तक्रार निवारण दिनानिमित्त साहेबांना भेटण्यासाठी आला होता। नेमकं काय तक्रार होती आपली आणि आपलं काय समाधान झालंय त्यावर? आमच्या घरच्यांवर पोस्को दाखल झाली होती, त्याच्याबद्दल आम्ही दाखवायला आलो होतो की ते गुन्हे खोटे आहेत म्हणून। तर त्यांनी सरांनी सांगितलं की आम्ही प्रामाणिकपणे चौकशी करू, ते जरी उपोषणाला बसले तरी तुम्ही त्याचा काही लोड घेऊ नका, आम्ही चौकशी केल्याशिवाय कारवाई करणार। नेमका काय प्रकार झाला होता आणि कधीचा प्रकार आहे? आता हा 4 वर्षापासूनचा प्रकार आहे हा। प्रत्येक वेळेस ती बाई काय करते की पाण्याचं फिल्टरचं पाणी पिण्यासाठी लोकांना, त्यातून आम्ही फक्त प्यायलाच पाणी देतो। तिचं म्हणणं असं आहे की वापरायला पण पाणी दिलं पाहिजे, मला फक्त वापरायला पाणी द्या, मला प्यायला नसलं तरी चालेल। आणि ती प्रत्येक वेळेस 10-12 जणांवर तिने असे खोटे गुन्हे दाखल केले। छोटी मुली तिच्या, त्या मुलींना पुढे घालती प्रत्येक वेळेस आणि त्यांच्यावरून त्यांचा वापर करून माणसांवर गुन्हे दाखल करते आणि भांडणं बायकांचे। आता या ठिकाणी आपण आलात, नेमकं आपलं समाधान झालंय का? थोड्याफार प्रमाणात झालं। झाले थोड्याफार प्रमाणामध्ये। अशा प्रकारचे जे पोलिसांनी आता पहिल्यांदा या ठिकाणी अधीक्षक जे आले त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा निवारण दिन हा साजरा केलेला आहे। असे कार्यक्रम अजून व्हायला पाहिजेत का? हो व्हायला पाहिजे। 6 महिन्यांनी याची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे। ती बाई कायम खोटे गुन्हे दाखल करते आणि सगळ्यांच्या विरुद्ध गुन्हे। आज आमच्या वस्तीमध्ये बरेचसे 9वी 10वी 12वीचे मुलं आहेत। आज ही छोट्या मुलींचा वापर करून त्या मुलांचं करिअर बर्बाद करू शकते। ती छोटी मुलं खेळायला जरी गेले तरी त्यांना म्हणते की आम्ही त्याच्यासाठी तिच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे। या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, अनेक महिला या ठिकाणी यांना समाधान झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आज या ठिकाणी अनेक लोकांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत, त्यापैकी आज आपल्यासोबत अजून एक आहे, डॉक्टर साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। डॉक्टर साहेब, नेमकं आज तक्रार निवारण दिनी आपण या ठिकाणी आलात, नेमकं काय काम होतं आपलं? ॲक्च्युली मी डॉक्टर मुजाहिद सय्यद काजीबाबा रोड येथे प्रॅक्टिस करतो। माझं भैरवनाथ नगरमध्ये एक रो हाऊसिंग आहे, त्यावर गणेश साळुंके म्हणून एका गुंडांनी त्याच्यावर कब्जा केला अवैधरित्या। माझ्या बंद घराचं लॉक तोडून त्याच्यामध्ये त्यांनी भाडेकरू ठेवले। मी तिथं गेला असता मला म्हटलं का माझं घराचं याच्यावर कब्जा आहे, त्याचे ओरिजिनल कागदपत्र जसं खरेदी खत आहे, 7/12 आहे, पाणीपट्टी सर्व माझ्या नावावर आहे आणि ती मी भरलेली आहे। परंतु त्यांनी मला सांगितलं की मी वाल्मिक समाजाचा आहे आणि माझं बॅक गँगशी रिश्तेदार मी त्यांचा, आणि मला दमदाटी केली। त्यासाठी मी इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। तर खरे साहेबांनी मला आश्वस्त केलेलं आहे की मी तुमच्या तक्रारीचं निराकरण करून कायद्याने जो आहे ते त्याच्यावर करणार आहे गुन्हा। नेमकं किती दिवसापासून याच्या आपण तक्रार दिलेली होती आणि आज या तक्रार निवारण दिनी आपलं समाधान झालंय का? जवळजवळ 1 महिना झाला। मी 5-6 वेळेस पोलीस स्टेशनचे चक्रा पण मारले, परंतु यामध्ये श्रामपूरमध्ये जे गुंडागर्दी चालू होती त्याच्यामुळे सरसुद्धा बजे होते। त्यांनी मला आता गॅरंटी दिली की मी तुमचं काम करतो म्हणून, तर ते मी समाधानी आहे। त्यांनी याच्यावर लवकर लक्ष केंद्रित करून मला मदत करावी। हे जे तक्रार निवारण दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला, असे तक्रार निवारण दिन झाले पाहिजेत का? हो, यासाठी कॉमन पब्लिक जे ज्याला नेहमी पोलिसांचे चक्रा मारावं लागतात त्याच्यामुळे त्यांचं समाधान होईल आणि प्रशासनसुद्धा कार्यतत्परतेने काम करेल। या ठिकाणी अनेक लोकांचं समाधान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज या ठिकाणी अनेक महिला, पुरुष, युवा सर्व या ठिकाणी आले होते। मात्र या ठिकाणी एक आजी आहे जे 4 वर्षापासून त्यांचं प्रकरण या ठिकाणी प्रलंबित पडलेलं होतं। त्या संदर्भात ते पोलीस अधीक्षकांकडे तक्रार घेऊन आले होते। जाणून घेऊया नेमका काय प्रकार होता आणि काय झालं होतं। आजी, नेमका काय संदर्भ होता, कशा संदर्भात आपली तक्रार होती? पैसे संदर्भात काय झालं होतं, म्हणजे पैसे कसले? वावर विकलो। बरं, ते वावराचे पैसे मला म्हणे आजी मी तुम्हाला सांभाळेन, तुमच्याकडून तुम्हाला कोणी नाही आहे, कोणी नाही ठेवायचं, तुमच्याजवळ पैसे राहू द्या माझ्याजवळ, मी तुम्हाला सांभाळेन, नाही तुमच्या नातीनं जीव लावलं तर मी तुम्हाला खोली घेऊन ठेवीन आणि तिथं बाईला येईन। नेमका तो कोण होता आणि कोणाविरोधात आपली तक्रार होती? सोमनाथ महाले। आता या ठिकाणी आपण अधीक्षक साहेबांना भेटलात, नेमका त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? ते म्हणे तुमचे पैसे देतो म्हणे, मिळून देतो। मग या ठिकाणी आज आपण आलात, नेमकं आपलं या ठिकाणी समाधान झालंय का आणि किती दिवसापासून आपण या ठिकाणी चक्रा मारत होता? 4 वर्ष झाले चक्रा मारित होतं, तर आज समाधान झालं माझं। 4 वर्षापासून केस टाकलेली। ठीक आहे। या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून जे त्यांची तक्रार प्रलंबित होती, कुठेही त्याचा पाठपुरावा झालेला नसल्यामुळे या आजी अनेकदा या ठिकाणी पोलीस स्टेशनला पाहायला मिळाल्या होत्या।
मात्र आज अधीक्षक साहेबांनी जे तक्रार निवारण केलेलं आहे त्यांचं, त्यापासून ते समाधान झालेले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं एक हास्य आपण आता पाहत आहोत. या ठिकाणी नरहरिपाठ संस्थेचे देखील काही सभासद आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी ठेवी मिळाल्या नसल्याचा आरोप होता आणि त्यांचंही कुठंतरी समाधान झालेलं नव्हतं. मात्र तेच देखील अधीक्षक साहेबांकडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. नेमकं काय नाव आपल्याला? सर, मी विलास कारभारी तारगे, श्री संत नरहरी सहकारी पतसंस्थेमध्ये माझ्यासह जे माझे सहकारी यांचे सुमारे 2 कोटी रुपये अडकून पडलेले आहेत. आम्ही 2022 पासून जशी बँक बंद झाली तसं फॉलोअप घेतो आहे. वेळोवेळी सगळ्या काही गोष्टी मालमत्ता वगैरे त्या MPIDचे कलम फॉलो वगैरे होणे त्याबाबतही वेळोवेळी प्रशासनाला आम्ही सहकार्य केलं, हे कागदपत्र पाठवले. परंतु आम्हाला असा कडू अनुभव आलेला आहे का श्रीरामपूर पोलीस स्टेशनकडून कुठल्याही प्रकारची काहीही कारवाई होत नाही. या संचालकामध्ये काही पत्रकार आहेत, काही अजून मोठमोठे व्यापारी वर्ग आहे. यांनी जर विचार केला तर हे एका तासात आमचे पैसे देऊ शकतात, परंतु आम्हाला वेटीस धरलेला आहे. आमचे कुठलेही 1 रुपया आम्हाला परत मिळालेला नाही आहे. तरी आमची त्या ठिकाणी या साहेबांना विनंती का त्यांनी यामध्ये जातीने लक्ष देऊन आमच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी आम्हाला व्याजासह परत कराव्या, ही विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो. तरी आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी आज साहेबांकडे आपण आपलं घरानं ऐकवलेलं आहे. नेमकं काय समाधान झालं आपलं, याच्याकडून समाधान झालं की नाही? आता साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही आश्वासन दिलं, यावर योग्य ती कारवाई करू, MPIDचे कलम फॉलो करू, प्रसंगी संचालकांच्या मालमत्ता जप्त करू आणि तुमचे पैसे तुम्हाला परत मिळवून देऊ, असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही आज थांबलेलो आहोत. मी माझ्या मुलींच्या लग्न करताय ना पैसे टाकले होते, पण माझ्या मुलींचे लग्न आता म्हणजे लग्नाला आले आहे तरी माझे पैसे मिळत नाही आहे. तर माझे आता खूप माझी तळतळ आहे अक्षरशः. माझा मुलगा वारला आहे, माझे वडील वारले, तरी माझे पैसे दिलेले नाही आत्तापर्यंत मला. आणि माझी मुलीचं लग्न आता ठरवलेलं आहे तरी मला पैसे नाही आहे माझ्याकडे. आता मला खूप अपेक्षा आहे का माझे पैसे मिळावं म्हणून. या ठिकाणी आणखीन एक काही ठेवीदार आहेत, त्यांच्या देखील आपण समस्या ऐकून घेऊया. नेमकं काय समस्या होत्या? मी गरीब बाई आहे, आम्ही लेडीजच राहिला आहे तिघी तरी. आमचे पैसे परत आम्हाला भेटावं, आम्हाला एवढी अपेक्षा आहे. दोघी बहिणी. आज साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलेले आहे आणि याच्यावर आपण समाधानी आहात का? हा, समाधान आहे. काका, नेमकं आज या ठिकाणी आपण आपलं घरानं यांना मांडलेलं आहे. आज इतक्या वर्षापासून आपण या ठिकाणी चक्रा मारल्यात, मात्र आज जे साहेबांनी आपल्याला आश्वासित केलं त्याबद्दल आपलं समाधान आहे? आता कसं आहे, त्याची पूर्तता झाली तरच समाधान. कारण आतापर्यंत ते सगळे सोनार लोक जेवढे होते ना, त्यांनी सगळे असेच आश्वासनं दिले आम्हाला आणि पार बुडवले. माझ्या पोरीचं तर 7 लाख रुपयाचं बिल होतं. हॉस्पिटलला ॲडमिशन होते ते कात्रज हॉस्पिटल पुण्याला. 2 मुलं झाले. त्यांना विनंती करून करून थकलो. ते सहाय्यक निबंधकाकडे जाऊन थकलो. सहाय्यक निबंधक काही करीना, पैसे जमा आहेत तरी आम्हाला पैसे द्यायला तयार नाही. माहिती आहे का? मग ते कधी देणार? मेल्यावर द्यायचे की लोक पैसे? आज या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी आपल्याला जे आश्वासन दिलेलं आहे, नेमकं याच्यावर कारवाई होईल असं आपल्याला वाटतं का? याच्यावर कार्यवाही आज आधी बी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की यांनी अशाची 420पणा केलेला आहे, त्याच्यावर काही झालं नाही. त्यामुळं आता होईलच असं काय आम्हाला म्हणजे गुण आल्याशिवाय काही खरं वाटत नाही. कारण आता पण नुसत्या आश्वासनावरच आम्ही गेले 4-5 वर्षापासून हे केलेलं आहे. जेवढं होतं खायचं तेवढं टाकलं इकडे बँकेत, काही राहिलेलं नाही आम्हाला आता. धन्यवाद काका. आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी तक्रार निवारण दिन हा या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी व्यापारी संकुलामध्ये देखील तक्रार निवारण करण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील तक्रार निवारण करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपण पाहता एक या महिला आहेत, यांची देखील तक्रार होती. आपण जाणून घेऊया नेमकं त्यांचं कसं समाधान झालेलं आहे. काही नेमकं काय काम होतं साहेबांकडे आणि काय झालंय? मागील 3-4 वर्षांपासून माझी तक्रार होती राहुरीच्या विशाल लक्ष्मण बागडे नावाच्या कांदा व्यापाऱ्यावरती. तो माझा श्रीरामपूरच्या रस्त्यावर रोज पाठलाग करतो, माझ्या घराच्या एरियामध्ये येऊन रोज उभा राहतो, मला त्रास देतो, विनयभंग करणे, धमक्या देणे, खोड्या काढणे अशा प्रकारे रोज चालू असतात. मला रस्त्यावर श्रीरामपूरच्या फिरता येत नाही, भाजी घ्यायला सुद्धा जाता येत नाही. नेमकं आज आपण SP साहेबांकडे आपली तक्रार मांडलेली आहे. काय उत्तर मिळालं त्यांच्याकडून आणि काय आपलं समाधान झालंय? आज मी राज्य महिला आयोगाकडे 1-1.5 वर्षांपासून मेलवर संपर्क करत आहे ना, तर त्याबद्दल कोणती तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती.
आणि फेसबुकवर माझी बदनामी, माझं नाव, मोबाईल नंबर, माझा पत्ता या सगळ्यांचा वापर करून, माझ्या गाड्यांचा नंबरचा वापर करून फेसबुकवर माझी बदनामी केली जायची. मी ते सगळं स्क्रीनशॉट वगैरे काढून सरांकडे जमा केलेलं आहे. सरांनी त्याला तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. काय आज जे का या ठिकाणी तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला, यापासून आपण काय समाधानी आहात का? समाधानी मी आहे. सरांनी माझं व्यवस्थित ऐकून घेतलं. पण जर सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्याला तडीपारची ऑर्डर निघाली तर मला जास्ती समाधान मिळेल. या ठिकाणी जे तक्रार निवारण दिन का घेण्यात आलेला आहे, या महिला आपण पाहताय यांचा जो प्रॉब्लेम होता तो SP साहेबांनी याच्यावर कारवाई करण्याचं एक त्यांना आश्वासन दिलेलं आहे. नक्कीच असे उपक्रम जर राबवले गेले तर गुन्हेगारी तर सोडा, मात्र तक्रारसुद्धा आता उरणार नाही आहे. तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद, श्रीरामपूर.